आषाढ स्पेशल कापण्या। हे आहे गुळाचं पाणी, 1 वाटी, ह्या वाटीने 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी असं घेऊन आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे। आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 वाटी पीठ, त्यात 3 वाटी गव्हाचं पीठ आहे, अर्धी वाटी बेसन पीठ आहे आणि अर्धी वाटी मैदा आहे। आता यात आपण टाकून घेऊया खसखस, इलायचीची पावडर आणि थोडी बडीशेप। गरम करून तेल, हे सगळं मिक्स करून छान मिक्स करून घ्यायचं। पीठ आपलं एकत्र येते म्हणजे मळून भरपूर पडलं आहे। आता आपण हे भिजवून घेऊया। हे गुळाचं पाणी केलेलं याने आपण हे पीठ भिजवून घेऊया। चिमूटभर मीठसुद्धा यात घालून घेऊया। थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून पातळ होणार नाही। आपलं पीठ आता मळून झालेलं आहे, घट्टसर मळून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं ठेवून घेऊया, तोपर्यंत आपलं तेल तापते, मग आपण हे लाटायला घेऊया। खसखस लावून आपण ह्याला छान लाटून घेतलेला आहे, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही। आता आपण कट करून घेऊया, तेल गरम करायला ठेवलं आहे, कट करून झालेत। आता आपण हे तळून घेऊया। तेल तापलं आहे, त्यात आपण सगळ्या कापण्या सोडून टाकूया आणि मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचं जेणेकरून आतपर्यंत ते तळल्या जातील। बघा छान असा रंग आला आहे। आता आपण हे काढून घेऊया। खमंग आणि खुसखुशीत अशी कापणी झालेली आहे तयार। आषाढ स्पेशल आपल्या कापण्या तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन एका रेसिपी बरोबर। बाय।